नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इमिसिव्ह पॉवर कशी असते कोणत्याही बॉडीची आणि ब्लॅक बॉडी सोबत तिचं रिलेशन काय असतं. ॲज वेल ॲज वी हॅव सीन किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन और इमिशन इन लास्ट लेक्चर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत ब्लॅक बॉडी रेडिएशनचा जो स्पेक्ट्रम असेल तो कशा पद्धतीचा असतो, त्याच्यावर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ कसा अप्लाय झालेला आहे आणि लास्ट पॉइंट असणारे आपल्या टॉपिकचा स्टीफन्स लॉ. तर आजच्या लेक्चरमध्ये रेडिएशन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा जो टॉपिक आहे HSCचा तो संपणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिला पॉइंट आपण बघणार आहोत स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर पहिले समजून घ्या स्पेक्ट्रम काय असतो. तर स्पेक्ट्रम म्हणजे काय रे? स्पेक्ट्रम म्हणजे कोणत्याही पद्धतीचे जे रेडिएशन्स असतील ते रेडिएशन्स कशा कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहेत. तर ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय? कोणतीही ब्लॅक बॉडी असेल तर ती जास्तीत जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करते. जितकी जास्त ती एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे तितकं जास्त रेडिएशन्स ती बॉडी प्रोड्यूस करत असते, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर आता ते रेडिएशन्सचं रिलेशन काय असतं ते आपण इथं ग्राफच्या माध्यमातून बघणार आहोत. तर ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय असतं, तर इकडे वाय ऍक्सिस वर आपण एनर्जी ऑफ रेडिएशन ई लॅम्बडा घेत असतो आणि एक्स ऍक्सिस वर वेव्हलेंथ घेत असतो. वेव्हलेंथ कशाची? रेडिएशनची. ठीक आहे, हिला लॅम्बडाने डिनोट करू आपण. तर हा ग्राफ कशा पद्धतीने जाणार आहे, तर ग्राफ जे असतात या पद्धतीचे निर्माण होतात. ठीक आहे, तर पहिला ग्राफ जो आहे त्या पद्धतीचा असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो ग्राफ आहे त्याच्यावरतीच या पद्धतीचा निर्माण होणार आहे. तिसरा ग्राफ त्याच पद्धतीने इकडे अशा पद्धतीने निर्माण होईल आणि पुढचे ग्राफ्स असे कंटिन्यूअस जातील. ठीक आहे, या ग्राफ साठी बॉडीचं टेम्परेचर असेल 200 केल्विन. जेव्हा बॉडीचं टेम्परेचर होतं किती? 200 केल्विन, तेव्हा अशा पद्धतीचं आपल्याला वेव्हलेंथ आणि एनर्जीचं रिलेशन मिळालं. जेव्हा बॉडीचं टेम्परेचर झालं 300 केल्विन तेव्हा सेकंड ग्राफ मिळाला. जेव्हा बॉडीचं टेम्परेचर वाढून झालेले 500 केल्विन त्यावेळेस आपल्याला तिसऱ्या पद्धतीचा ग्राफ मिळालेला आहे ऍट अप्रॉक्सिमेटली 500 to 600 केल्विन आणि हा ग्राफ आहे 1200 केल्विनला. म्हणजे काय, तर या प्रत्येक ग्राफमध्ये इन्क्रीजिंग टेम्परेचर आपण ठेवलेले. तर आपण काय कॅल्क्युलेट करत असतो? मॅक्सिमम एनर्जी जिथं रेडिएट झालेली आहे तिथली वेव्हलेंथ काय आहे आणि त्या वेव्हलेंथ नुसार एनर्जी किती आहे त्या रेडिएशनसाठी त्या टेम्परेचरचं. म्हणजे 200 केल्विनला आपल्याला λ1 वेव्हलेंथची रेडिएशन मिळते आणि एनर्जी आहे तिच्यासाठी समजा E1. याच पद्धतीने जेव्हा 300 केल्विन टेम्परेचर झालेलं आहे, वेव्हलेंथ बघा λ2 आलेली म्हणजे कमी झालेली, परंतु एनर्जी ऑफ रेडिएशन काय झालेली? परत इन्क्रीज झाली. त्याच पद्धतीने जर तुम्ही 500 केल्विनचा विचार केला तर परत लॅम्बडा कमी झालेली आहे आणि एनर्जी रेडिएशनची वाढलेली आहे. इन द सेम मॅनर जर तुम्ही 1200 केल्विन वरतीचा विचार केला तर वेव्हलेंथ जी आहे ती परत कमी झालेली आणि एनर्जी वाढत गेलेली. तर ग्राफ वरनं आपल्याला काही कन्क्लुजन्स काढायचे असतात आणि ते कन्क्लुजन काय, तर आपण ऑलरेडी बघितलंय मित्रांनो की जेव्हा जेव्हा बॉडीचं टेम्परेचर काहीतरी रूम टेम्परेचर पेक्षा जास्त असतं तेव्हा ती एनर्जी इमिट करत असते, रेडिएट करत असते. तर ते रेडिएशन्स या पद्धतीने असतील जे आपण वरती दाखवलेले आहेत. तर इथनं आपल्याला काय कळतंय? ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर ऑफ बॉडी इन्क्रीजेस, रेडिएशन्स एनर्जी
goes on increasing and wavelength of radiation decreases. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. काय होतंय बघा या ग्राफमध्ये, जसं आपण पहिलेच बघितलं, 4 पद्धतीचे ग्राफ मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेले, 200 केल्विनला, 300 केल्विनला, 500 केल्विनला आणि सपोज 1200 केल्विनला. तर कोणतीही बॉडी जी रेडिएशन्स करत असते 200 केल्विनला मॅक्सिमम एनर्जी जी रेडिएट करणारी ती E1 असणार आहे. समजा 300 केल्विनला E2 एनर्जी आहे, 500 केल्विनला E3 एनर्जी आहे, 1200 केल्विनला समजा E4 एनर्जी त्या बॉडीने रेडिएट केली. तर इथून काय समजतंय आपल्याला, जसं जसं टेम्परेचर वाढतंय एनर्जी रेडिएटेड बाय बॉडी is going on increasing, but the wavelength of radiation is shifting towards left side. That means it is decreasing. तर हा जो पॉइंट आहे तो नोट डाऊन करून घ्यायचा आहे. खूप महत्वाचा पॉस्ट्युलेट निर्माण झालेला आहे इथं. ऍज द टेम्परेचर ऑफ बॉडी गोज ऑन इन्क्रीजिंग, रेडिएशन्स एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड वेवलेंथ ऑफ रेडिएशन गोज ऑन डिक्रीजिंग. इथे तुम्ही असंही म्हणू शकतात की वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं जे रिलेशन असतं, इनवर्स रिलेशन, ते सुद्धा इथं फॉलो झालेले. तर हा जो ग्राफ आहे याला म्हणतो आपण स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. 2 ते 3 मार्कला तुम्हाला बोर्डमध्ये येऊ शकतो. तर याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं असतं. एक्सप्लेनेशन काय, टेम्परेचर वाढल्यामुळे एनर्जी ऑफ रेडिएशन वाढतीये, एनर्जी वाढतीये, परंतु वेवलेंथ कमी होतीये, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन वाढतीये. ठीक आहे, जे इथं खाली लिहिलेलं आहे अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. आता याच्यावरनच आलेला आहे पुढचा लॉ, त्याला म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. त्याला काय म्हणतो आपण, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ जो आहे या ग्राफमध्ये जे काही होतंय त्याचंच एक्सप्लेनेशन आहे. आता वेन्स डिस्प्लेसमेंट लॉची स्टेटमेंट लिहून घ्या, तुम्हाला कळून जाईल. इट स्टेट्स दॅट मॅक्सिमम एनर्जी radiated by any body at any temperature maximum energy radiated by any body at any temperature will be related to wavelength of radiation. ठीक आहे, मॅक्सिमम टेम्परेचरला किती एनर्जी रेडिएट होतीये ही टेम्परेचरला रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये हाच लॉ तुम्ही असा लिहू शकता, temperature of any body is inversely proportional to wavelength of radiation. Temperature of any body at any time is directly or inversely proportional to wavelength of radiation. म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय मिळतं, T into lambda is equal to constant. T into lambda is equal to काय मिळतंय, कॉन्स्टंट मिळतंय. आणि हे जे कॉन्स्टंट आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉन्स्टंटला म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण, वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय बी. मग रिलेशन आपल्याला असं मिळतं टी लॅम्बडा इज इक्वल टू बी. आता प्रश्न पडेल तुम्हाला बी ची व्हॅल्यू काय असेल, बी इज इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ याचा युनिट काय असायला पाहिजे, तर टेम्परेचर इंटू वेवलेंथ, मीटर केल्विन असं जरी याचा युनिट घेतलं तरी चालेल. तर हा झाला तुमचा वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ हा जो आहे ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम वरतीच डिपेंड करतो आणि तो काय सांगतोय की रेडिएटेड एनर्जीचं टेम्परेचर किंवा ज्या टेम्परेचरला बॉडी मॅक्सिमम एनर्जी रेडिएट करते ते टेम्परेचर आणि वेवलेंथ मध्ये काहीतरी रिलेशन असतं आणि ते रिलेशन आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी. तर टी लॅम्बडा इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळतं आणि ते जे कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. बी इज इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन असं आपल्याला मिळतं. ठीक आहे, आता लास्ट पॉइंट आपण बघूया आजच्या लेक्चरचा, स्टीफन्स लॉ ऑफ
रेडिएशन. आता स्टीफन्स लॉ जो आहे रेडिएशनचा तो काय सांगतोय, तर आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी बघितलेली आहे मित्रांनो. काय इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी, तर आपल्याला माहिती आहे इमिसिव्ह पॉवर फॉर एनी बॉडी इज इक्वल टू एनर्जी रेडिएटेड बाय बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. मग याच्यावरनं तुम्हाला रेट ऑफ इमिशन मिळेल, रेट ऑफ इमिशन मिळेल. तर रेट ऑफ इमिशन असेल क्यू बाय टी. रेट ऑफ इमिशन काय असेल, क्यू बाय टी असणार आहे. ठीक आहे. तर जे काही रेट ऑफ इमिशन आहे ही क्वांटिटी क्यू बाय टी, हिचं आणि बॉडीच्या टेम्परेचरचं काय रिलेशन असतं ते स्टीफन्स लॉ मध्ये आपण शिकणार आहोत. तर ते रिलेशन काय आहे, तर पहिले स्टेटमेंट लिहून घ्यायचंय. इट म्हणजे स्टीफन्स लॉ स्टेट्स that rate of emission of radiation from any body is directly proportional to fourth power of टेम्परेचर ऑफ बॉडी. समजलंय काय सांगतोय स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन तुम्हाला हे सांगतोय की रेट ऑफ इमिशन जे असणारे बॉडीचं ते डायरेक्टली प्रपोर्शनल असणारे फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडीला. तर बघा रेट ऑफ इमिशन जे असेल क्यू बाय टी will be directly proportional to fourth power of temperature. ओके. परंतु क्यू बाय टी मध्ये राईट हँड साइडला एरिया तुम्हाला पाठवावा लागेल. कारण काय, इथं जर तुम्ही इमिसिव्ह पॉवर घेतली क्यू बाय ए टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर रेस टू 4. रेट ऑफ इमिशन काय असेल, क्यू बाय टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए टी रेस टू 4. कळलंय का. आता इथं जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेणार होतं आपण रेट ऑफ इमिशन साठी, क्यू बाय टी इज इक्वल टू सिग्मा ए टी रेस टू 4 हे आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. कळले. इथं सिग्मा जो असणार आहे तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो, त्याला म्हणतो आपण स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्माला काय म्हणतो आपण, स्टीफन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. तर सिग्माला म्हणू आपण स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे, 5.673 into 10 to the power -8 वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची मित्रांनो. काय ती व्हॅल्यू 5.673 into 10 to the power -8 वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. दिस इज स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा. स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा. ठीक आहे. आता हे मिळालं तुम्हाला रेट ऑफ इमिशन फॉर एनी बॉडी इज इक्वल टू सिग्मा ए टी रेस टू 4. परंतु ती बॉडी जर ऑर्डिनरी बॉडी असेल, फॉर एनी ऑर्डिनरी बॉडी क्यू बाय टी विल बी इक्वल टू ई सिग्मा ए टी रेस टू 4 असं मिळेल तुम्हाला. ई सिग्मा ए टी रेस टू 4. परंतु इथं माहिती आहे आपल्याला स्मॉल ई जो आहे तो कोएफिशियंट ऑफ इमिशन आहे आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हा कोएफिशियंट ऑफ इमिशन जो असतो तो 1 असतो. तर नॉर्मल बॉडीसाठी हा फॉर्म्युला येणार आहे ई सिग्मा ए टी रेस टू 4 आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी येणार आहे सिग्मा ए टी रेस टू 4. कधी कधी एरिया जो आहे तो पलीकडे डिवाइड मध्ये तसाच ठेवलेला असतो आणि सिग्मा टी रेस टू 4 हे रिलेशन जरी यूज केलं तुम्ही तरी चालेल. ठीक आहे मित्रांनो. तर इथं आपला केटीजी चॅप्टर संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर सोबत भेटूया. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं तर सबस्क्राईब करून टाका. लगोलग बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. मिळूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.